नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्यातील विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 तारखेला अर्थात 12 मे रोजी मतदान होणार आहे. परंतु 30 तारखेपूर्वी अर्थात 30 एप्रिल पूर्वी नामांकन अर्ज अर्थात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. परंतु आज भारतीय जनता पक्षानं त्यांच्या उमेदवारांची घोषणा केलेली आहे. कोणत्या चेहऱ्याला, महत्वाच्या चेहऱ्यांना भारतीय जनता पक्षानं संधी दिली आहे, कोणते नवीन चेहरे आहेत, कोणत्या जुन्या चेहऱ्यांना संधी दिली आहे, सगळंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. आणि लाईव्ह मध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, आज भारतीय जनता पक्षानं पुन्हा एकदा धक्का तंत्राचा वापर केलेला आहे. विधान परिषदेसाठी भारतीय जनता पक्षानं त्यांच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. निश्चित राजरत्न, काल आपण ज्यावेळी विधान परिषदेचे उमेदवार ठरेनात अशा आशयाचं ज्यावेळी लाईव्ह केलं, या लाईव्ह मध्ये आपण जो अंदाज सांगितला होता तो अंदाज तंतोतंत खरा ठरल्याचं पाहायला मिळालं. संघटनेमध्ये काम केलेल्या चेहऱ्यांना प्रामुख्याने भाजपकडनं संधी देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. आजच्या भाजपच्या यादीचं वैशिष्ट्य असं आहे राजरत्न, 5 उमेदवार जे मुख्य निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाकडनं उमेदवार देण्यात आलेले आहेत, हे सगळे अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ राहिलेले, संघटनेमध्ये काम केलेल्या अशा चेहऱ्यांना भारतीय जनता पार्टीनं उमेदवारी जी आहे ती प्रामुख्याने देण्यात आलेली आहे. यामध्ये चर्चेत असणारी नावं केवळ 2 आहेत ज्यांना उमेदवारी भाजपकडनं देण्यात आली, अर्थात माधवी नाईक आणि विवेक कोल्हे या 2 चर्चेतल्या चेहऱ्यांना भाजपनं उमेदवारी दिलेली आहे. या व्यतिरिक्त जर आपण बोललो तर सुनील कर्जतकर जे भारतीय जनता पार्टीच्या थिंक टँक मधला एक चेहरा आहे. अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या पक्ष संघटनेमध्ये कर्जतकर काम करतायत. पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून सुद्धा कर्जतकरांनी काम जे आहे ते केलेलं आहे. आता सुनील कर्जतकर हे भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे उमेदवार जे आहेत ते असणार आहेत. दुसरा चेहरा अर्थातच माधवी नाईक यांचा आहे. आपण जसं म्हटलं तसं माधवी नाईक यांचं नाव विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी प्रामुख्याने चर्चेमध्ये होतं. ठाणे नवी मुंबई या भागातून माधवी नाईक येतात आणि माधवी नाईक या भाजपच्या महामंत्री अर्थात प्रदेश सरचिटणीस असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळं माधवी नाईक यांना भाजपने आता विधान परिषदेची उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे. तिसरं नाव जर आपण पाहिलं तर प्रमोद जठार यांचं आहे, जे कोकणातून येतात. एक प्रमोद जठार सुद्धा एक थिंक टँक मधला चेहरा आहे भारतीय जनता पार्टीचा. या अगोदर सुद्धा त्यांनी आमदार म्हणून काम केलेलं आहे आणि आता प्रमोद जठार यांना भाजपकडनं संधी जी आहे ती देण्यात आलेली आहे. चौथं नाव जर विवेक कोल्हे यांचं आपण पाहिलं, विवेक कोल्हे प्रामुख्याने अहिल्यानगर भागातून येतात. विवेक कोल्हे अहिल्यानगर भागातलं मोठं नाव आहे. त्यांच्या मातोश्रींना विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी उमेदवारी जी आहे ती मिळू शकली नव्हती. त्या स्वतः तयारी जी आहे ते करत होत्या. मात्र त्यानंतर आता तरी सुद्धा विवेक कोल्हे भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ राहिले. एक युवा चेहरा आहे भाजपमधला. आज विवेक कोल्हे यांना सुद्धा उमेदवारी जी आहे ती देण्यात आल्याचं पाहायला मिळते. तर संजय भेंडे यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली आहे. संजय भेंडे हे प्रामुख्याने राजरत्न उत्तर महाराष्ट्रातला चेहरा आहे. विदर्भ पट्ट्यामध्ये नागपूरचे जिल्हाध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत. निश्चित. त्यामुळे एक प्रादेशिक समतोल कुठेतरी भाजपने या निमित्तानं साधल्याचं पाहायला मिळतंय. मात्र राजरत्न तू जसं म्हटलं तसं धक्का तंत्राचा वापर भाजपने प्रामुख्याने केल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे अगदी राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा माया येवुनाते आणि रामराव वडकुते यांना भाजपकडनं उमेदवारी देण्यात आली. यांची नावं फारशी चर्चेमध्ये नव्हती, फारशी म्हणण्यापेक्षा चर्चेतच नव्हती. ऐनवेळी त्यांना उमेदवारी जी आहे ती देण्यात आली. तसंच इथे प्रामुख्याने आपण पाहिलं तर सुनील कर्जतकर यांचं नाव कुठेही शर्यतीमध्ये नव्हतं. संजय भेंडे यांचं नाव कुठेही शर्यतीमध्ये नव्हतं. प्रमोद जठार यांचं नाव शर्यतीमध्ये नव्हतं. मात्र या सगळ्या जुन्या नव्यांचा मेळ एकत्र घालून एक निष्ठावंतांना चेहरा संधी जी आहे ती भाजपकडनं इथं देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. आजच्या यादी जाहीर करत असताना, विधान परिषदेवर संधी देत असताना पक्ष संघटनेतलं आत्ताचं काम आणि पुढचे काही वर्ष भाजपमध्ये आमदार म्हणून किंवा पक्ष संघटनेमध्ये कशा पद्धतीने काम होऊ शकतं या सगळ्याचा विचार करून भाजपने ही यादी जी आहे ती देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. यासोबतच राजरत्न आणखीन एक उमेदवार भाजपकडनं जाहीर करण्यात आलेला आहे. या नावांव्यतिरिक्त पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने तो अर्थातच प्रज्ञा राजीव सातव यांना भाजपकडनं उमेदवारी देण्यात आलेली आहे. प्रज्ञा राजीव सातव ज्या काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत, ज्यांनी काही दिवसांपूर्वी म्हणजे आपल्या आमदारकीची टर्म ही 2030 पर्यंत असताना प्रज्ञा राजीव सातव यांनी काँग्रेसचा हात सोडून हाती कमळ घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. त्या पोटनिवडणुकीच्या उमेदवार असणार आहेत. आजच्या यादीमध्ये भाजपने 2 राज्यांच्या पोटनिवडणुकांच्या विधान परिषदेच्या उमेदवार जाहीर केले, ज्याच्यामध्ये बिहारमधनं उमेदवार जाहीर केलेला आहे आणि महाराष्ट्रामधनं प्रज्ञा राजीव सातव यांना
उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे. संकेत, एक बाब, जरी भारतीय जनता पक्षाने 5 उमेदवारांची यादी जाहीर केली, एक पोटनिवडणुकीच्या प्रज्ञा सातव यांचं सुद्धा नाव जाहीर झालेलं आहे. परंतु आता प्रश्न उपस्थित राहतो, जसं तू सांगितलंस, की पक्ष संघटनेमध्ये असणारे, थिंक टँकमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या, अशा चेहऱ्यांना जी आहे ती संधी देण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला जी चेहरे चर्चेमध्ये नव्हती, अशा चेहऱ्यांना सुद्धा भारतीय जनता पक्षाकडून संधी देण्यात आली आहे. परंतु 2 नावं जी सातत्याने, ज्यांची विधान परिषदेसाठी निवडणुका जाहीर होतात, तेव्हा 2 नावं चर्चेत असतात आणि एक नाव म्हणजे माधव भंडारी आणि दुसरं म्हणजे केशव उपाध्ये, यांना संधी देण्यात आलेली आहे. राजरत्न विधान परिषद, राज्यसभा या सगळ्यामध्ये प्रामुख्याने ही 2 नावं जी आहेत, तू जसं म्हटलं तसं चर्चेमध्ये कायम येताना पाहायला मिळतात. केशव उपाध्ये यांना यावेळी संधी मिळेल असं वाटत होतं. याचं कारण असं, की केशव उपाध्ये हे सध्या दीनदयाळ उपाध्याय जो अभ्यास वर्ग सुरू आहे, त्याचे महाराष्ट्राचे संयोजक आहेत. यासोबतच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून सुद्धा काम करतात आणि एक थिंक टँक मधला चेहरा आहे. त्यामुळं केशव उपाध्यांना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची बॅकग्राऊंड केशव उपाध्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे केशव उपाध्यांना संधी मिळेल असं वाटलं होतं. मात्र ती संधी त्यांना मिळू शकली नाही आणि माधव भंडारी यांचं तर आतापर्यंत 13 वेळा सलग नाव या यादीमध्ये येऊन गेलेलं आहे विधान परिषदेच्या. आता मला वाटतं त्यांचं नावही चर्चेमध्ये नव्हतं. मात्र निश्चितपणे या 2 चेहऱ्यांना भाजपकडनं संधी जी आहे ती देताना पाहायला मिळते. मात्र भाजपचं जे एक साधारणतः सूत्र आहे, कार्यकर्ता बन रहा है, कार्यकर्ता ही साधना. त्या हं. पद्धतीने भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता जो आहे तो तिथं काम करताना पाहायला मिळतो आणि कधी ना कधी तरी आपल्याला संधी मिळेल. या हं. भावनेमधनं हे सगळे नेते, कार्यकर्ते काम करत आले आणि पुढच्या काळातही काम करत राहतील. संकेत, जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षानं त्यांचे 5+1 म्हणजे पोटनिवडणुकीचा 1 उमेदवार, अशा 6 उमेदवारांची घोषणा केलेली आहे. परंतु अद्यापही त्यांचे मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून त्यांच्या उमेदवारांची घोषणा झालेली नाहीये. केवळ 2 दिवस आता जे आहेत उरलेले आहेत. निश्चित राजरत्न आहे. आता प्रामुख्याने मोठा पक्ष, मोठा भाऊ म्हणून विधानसभेच्या संख्याबळाच्या आधारे भारतीय जनता पार्टीकडे 5 आणि प्रज्ञाराजू सातव यांच्या रूपानं 1 अशा 6 जागा ज्या आहेत त्या भाजपच्या वाट्याला येणार होत्या. आज एकनाथ शिंदे यांनी बैठक देखील बोलावलेली आहे. कदाचित या बैठकीमध्ये विधान परिषदेच्या 2 जागा ज्या एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला येणार आहेत, त्या अनुषंगाने चर्चा होऊ शकते. मला असं वाटतं राजरत्न, आता आपण चर्चा करतोय या क्षणापर्यंत तरी, की विधान परिषदेसाठी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून एक उमेदवार हा निश्चित आहे. ज्या विधान परिषदेच्या विद्यमान उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे, ज्या विधान परिषदेच्या उपसभापती असल्यामुळं त्यांना एकनाथ शिंदेकडनं पुन्हा एकदा संधी जी आहे विधान परिषदेसाठी ती मिळू शकते. आता दुसरा जो उमेदवार आहे तिथे मग प्रामुख्याने बच्चू कडू यांना कुठेतरी अ, आपल्यासोबत या किंवा तुमचा प्रहार जनशक्ती पक्ष आमच्यासोबत विलीन करा, मग बच्चू कडू हे आमदार होतील अशी ऑफर कुठेतरी दिल्याचं पाहायला मिळतं. आता उद्या म्हणजे 29 तारखेला, 29 एप्रिलला बच्चू कडू हे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जी आहे ती जाहीर करणार आहेत. आणि बच्चू कडूंच्या व्यतिरिक्त आपण पाहिलं तर शीतल म्हात्रे असतील किंवा अ, अडसूळ असतील, आनंदराव अडसूळ असतील, अभिजित अडसूळ असतील, आनंदराव अडसूळांचे चिरंजीव असतील. या चेहऱ्यांचा प्रामुख्याने एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं जो आहे तो विचार केला जातोय. यासोबतच रवींद्र फाटकांचं नाव सुद्धा चर्चेमध्ये जे आहे ते असल्याचं पाहायला मिळतं. तिकडे राष्ट्रवादीकडून जर आपण बघितलं तर संख्याबळाच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 1 जागा जी आहे ती वाट्याला येणार आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सुद्धा इच्छुकांची मोठी भाऊ गर्दी जी आहे ती असल्याचं पाहायला मिळतं. मग अगदी नाझीर काझींपासून सुरेश बिराजदारांपर्यंत, ॲडव्होकेट रुपालीताई पाटील ठोंबरेंपासून सगळ्या प्रमुख नेत्यांची नावं जी आहेत ती चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. या नावांखेरीज भारतीय जनता पार्टीचे माजी राज्यसभा खासदार, प्रसिद्ध उद्योगपती संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम काकडे यांचं नाव प्रामुख्याने चर्चेमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. जे पार्थ पवार यांचे खूप चांगले मित्र आहेत आणि पार्थ पवारांच्या माध्यमातून कुठेतरी विक्रम काकडे विधान परिषदेची लॉबिंग करतायत असं बोललं जातंय किंवा विधान परिषदेवर जाण्यासाठी प्रयत्न करतायत असं बोललं जातंय. या सगळ्यामध्ये प्रामुख्याने आज सुनेत्रा पवार यांनी तब्बल 2.5 ते 3 तास राष्ट्रवादीचं प्रदेश कार्यालय जे आहे त्या कार्यालयामध्ये कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतलेल्या आहेत आणि कदाचित उद्या दिवसभरामध्ये किंवा मग अगदी परवा दिवशी म्हणजे 30 तारखेला दुपारी 12 वाजेपर्यंत, कारण 3 वाजताचा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस वेळ आहे 30 तारखेला. त्यावेळेला तोपर्यंत आपला उमेदवार जो आहे तो जाहीर केला जाऊ शकतो. नक्कीच संकेत, भारतीय जनता पक्षाकडून विधान परिषदेच्या ज्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्यासाठी त्यांच्या उमेदवारांची घोषणा झालेली आहे. आता उर्वरित
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा शिवसेना, जे की मित्र पक्ष आहेत भारतीय जनता पक्षाचे, त्यांच्या उमेदवारांची घोषणा कधी होते आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीकडून कुणाला संधी दिली जाते, ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि प्रत्येक घटनांची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.